नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण काल ट्रान्सपोर्ट ऑफ O2 ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन थ्रू द ब्लड हा भाग पाहिला. आज आपण ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 ब्लडमधून टिश्यूपासून लंग्सकडे ट्रान्सपोर्ट कसा केला जातो हा भाग पाहणार आहे. कार्बन डायऑक्साईड इज रेडिली सोल्युबल इन वॉटर and is transported by RBCs and plasma in 3 different forms. काय आहे, कार्बन डायऑक्साईड हा वॉटर सोल्युबल असल्यामुळे पाण्यामध्ये विरघळून म्हणजे ब्लडमध्ये असणारा जो प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्मामध्ये विरघळलेल्या स्थितीत, त्याचबरोबर हिमोग्लोबिनबरोबर कार्बॉक्सी हिमोग्लोबिन फॉर्म होऊन आणि काही मूलद्रव्याबरोबर संयोग पाहून अशा 3 प्रकारे काय केला जातो, कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, वहन केला जातो ब्लडमध्ये बाय प्लाझ्मा इन सोल्युशन फॉर्म. किती % आहे तर 70% कार्बन डायऑक्साईड गेट ट्रान्सपोर्टेड थ्रू द डिझॉल्व फॉर्म इनटू द प्लाझ्मा. Only 7% of CO2 is transported in a dissolved form as a carbon dioxide, which can break down into carbon dioxide and water. काय आहे तर dissolved form as carbonic acid, which can break down into CO2 and H2O. पहा, कार्बन डायऑक्साईड सेलमध्ये टिश्यूमधून जो कार्बन डायऑक्साईड आलेला आहे ब्लडमध्ये तो त्या प्लाझ्मामधल्या वॉटरबरोबर कंबाईन होतो आणि CO2 प्लस H2O टू फॉर्म H2CO3 कार्बॉनिक ॲसिड फॉर्म होतं. काय तयार होतं, कार्बॉनिक ॲसिड फॉर्म होतं. लंग्समध्ये आला की काय होतं, पुन्हा डिसोसिएट्स होतं आणि कार्बॉनिक ॲसिडमधला कार्बन डायऑक्साईड काय होतो ॲल्व्हिओलायमध्ये पास होतो. तर या स्वरूपात डिझॉल्व कंडिशनमध्ये 7% कार्बन डायऑक्साईड काय होतो, ट्रान्सपोर्ट होतो. दुसरी प्रोसेस आहे बाय कार्बॉनिक आयन्स. कार्बॉनिक आयनच्या रूपामध्ये जवळजवळ 70% कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट केला जातो. नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड बाय द टिश्यू सेल डिफ्युजेस इनटू द प्लाझ्मा अँड देन इनटू द RBCs. काय होतो, पाण्यामध्ये प्लाझ्मामध्ये विरघळतो आणि पाण्यामधून विरघळलेल्या प्लाझ्मामधून काय होतो, वॉटरबरोबर कंबाईन होऊन तो पुन्हा कुठे एंट्री मिळवतो तर RBCमध्ये मिळवतो. In the RBC, CO2 combines with water in the presence of zinc containing enzyme carbonic anhydrase to form the carbonic acid. काय जसा प्लाझ्मामध्ये डिझॉल्व कंडिशनमध्ये असतो तसाच पद्धतीनं टिश्यूकडून आलेला कार्बन डायऑक्साईड RBCमध्ये एंट्री मिळवून RBCमधल्या सायटोप्लाझममधल्या वॉटरमध्ये बरोबर कंबाईन होऊन काय तयार होतो तर कार्बॉनिक ॲसिड तयार होतं. ही प्रोसेस तयार होण्यासाठी काय लागते तर झिंक आयन्सची गरज, झिंक कंटेनिंग एन्झाईमची गरज असते. ते जे एन्झाईम आहे त्याला काय म्हटलेलं आहे, कार्बॉनिक अनहायड्रेज नावाचं एन्झाईम आहे. कार्बॉनिक अनहायड्रेज एन्झाईम इज फाउंड इन टू द RBC अँड नॉट इन टू द प्लाझ्मा. कार्बॉनिक अनहायड्रेज नावाचं जे एन्झाईम आहे ते फक्त कुठं आहे, RBCजमध्ये आहे, प्लाझ्मामध्ये नाही. त्यामुळं RBCमध्ये काय होतो त्याचं कार्बॉनिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन होण्यासाठी काय होते, जास्त मदत होते. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बॉनिक ॲसिड इनसाइड द RBC इज व्हेरी हाय ॲज कम्पेअर्ड टू फॉर्मेशन इन द प्लाझ्मा. प्लाझ्माशी तुलना करता RBCमध्ये कार्बॉनिक ॲसिड तयार होण्याचं ह्या एन्झाईममुळं काय होतं, जलद गतीनं होतं आणि जास्त प्रमाणात होतं. म्हणून 70% कार्बन डायऑक्साईड गेट ट्रान्सपोर्टेड इन द कार्बोनेट आयन्स थ्रू द RBCs असं म्हटलेलं आहे. आता कार्बॉनिक ॲसिड आहे बिगिन अनस्टेबल almost immediately dissociates into HCO3 minus and H plus in the presence of enzyme carbonic anhydrase. कार्बॉनिक अनहायड्रेज नावाच्या एन्झाईमच्या सानिध्यामध्ये काय होतं, कार्बॉनिक ॲसिडचं रूपांतर कार्बोनियम आयन्समध्ये होतं, HCO3 मायनस आणि H प्लसमध्ये होतं.
लीड टू लार्ज एक्युमुलेशन ऑफ HCO3 इनसाइड द RBCs आणि RBCमध्ये HCO3 मायनस या रूपात मुबलक प्रमाणामध्ये काय होतं, हा कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, स्टोअर केला जातो. CO2 प्लस H2 कार्बॉनिक anhydrase enzyme to form the carbonic acid. Carbonic acid get dissociated into H plus HCO3 minus. It thus moves out of the RBCs. This would bring about the imbalance of the चार्ज इनसाइड. काय हायड्रोजन आयन्समुळं काय होतं, तिथं H+ आयनची संख्या जर सेलमध्ये वाढली तर तिथं काय होणार आहे, त्याचं pH काय होणार आहे, चेंज होणार आहे. हा चेंज झालेल्या pH मेंटेन करण्यासाठी काय होतं, हे H+ आयन्स सेल मेम्ब्रेनमधून काय होतात, बाहेर आउटसाईडला येतात, आउटसाईडला तुमच्या प्लाझ्मामध्ये येतात, द RBC. टू मेंटेन द आयोनिक बॅलन्स बिटवीन द RBCs and the plasma, chloride diffuses into the RBCs. आणि दोन्हीचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हायड्रोजन आयन्स बाहेर आले म्हणून काय होतं, क्लोरीनचे आयन्स जे आहेत ते काय होतात, आत एंट्री मिळवतात. दिस मुवमेंट ऑफ क्लोराईड आयन्स इज नोन ॲज अ क्लोराईड शिफ्ट. आणि हा जो परिणाम आहे की इथं क्लोरीनचा कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्टमध्ये काही रोल नाही, पण बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हायड्रोजन आयन्स बाहेर आले म्हणून क्लोरीन आयन्स काय होतात, आत जातात. ह्या मुवमेंटला आपण काय म्हणतो, तर क्लोराईड शिफ्ट असे म्हणतो किंवा हॅम्बर्गर फिनॉमिनान. हॅम्बर्गर नावाच्या शास्त्रज्ञाने ही घटना सांगितली, एक्सप्लेन केली, म्हणून त्या घटनेला आपण काय म्हणतो, हॅम्बर्गर फिनॉमिनान. HCO3 मायनस दॅट कम्स इन टू द plasma joins to sodium and potassium forming sodium bicarbonate and potassium bicarbonate. काय आहे, सोडियम कार्बोनेट आणि पोटॅशियम कार्बोनेट काय होतं, फॉर्म होतं. HCO3 मायनस आहेत ते सोडियम आयन्स आणि पोटॅशियम आयन बरोबर रिॲक्ट होतं. सोडियम म्हणजे NaCl, सोडियम क्लोराईड आहे, क्लोरीन मायनस झालेलं आहे, Na++Cl मायनस होतं. हे Cl मायनस काय होतात, आत एंट्री मिळवतात, आणि ते कार्बोनेट आयन्स काय होतात, सोडियम बरोबर कंबाईन होऊन सोडियम कार्बोनेट फॉर्म होतं. तसंच पोटॅशियम आयन्स असतील तर पोटॅशियम आयन्स बरोबर कंबाईन होऊन पोटॅशियम कार्बोनेट तयार होतं टू मेंटेन द pH ऑफ ब्लड. आणि pH जो आहे तो मेंटेन केला जातो, स्थिर ठेवला जातं. HCO3 मायनस प्लस सोडियम प्लस Na प्लस टू फॉर्म NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. त्याला काय म्हटलेलं आहे, सोडियम बायकार्बोनेट असं म्हटलेलं आहे. H+ इज टेकन अप बाय प्रोटीन हिमोग्लोबिन Hb+H+ टू फॉर्म HHB. आणि H आयन्स आहेत, हायड्रोजन आयन्स आहेत, ते काय होतात, हिमोग्लोबिन बरोबर रिॲक्ट होतात आणि रिड्युस्ड हिमोग्लोबिन तयार होतं. द H+ आयन माइट बी एक्सपेक्टेड टू लोअर द ब्लड pH. आणि हे H+ आयन्स काय करतात, ब्लड pH लोअर करण्याचं काम करतात. बट दे आर बफर्ड बाय हिमोग्लोबिन बाय द फॉर्मेशन ऑफ डिऑक्सी हिमोग्लोबिन. काय आहे की ही जे बफर रिॲक्शन, बफर म्हणजे काय, टू स्लाइट चेंज इन pH हा काय केला जातो, मिनिमाइज केला जातो किंवा स्थिर ठेवला जातो. ते ठेवण्याचं काम कुणी केलं, हिमोग्लोबिननी केलं. ॲट द लेवल ऑफ द लंग्स इज रिस्पॉन्स टू द लो पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड PCO2 टू द अल्व्हिओलार एअर. आणि मग काय होतं, लंग्स लेवलला काय आहे, पार्शल प्रेशर ऑफ O2 अल्व्हिओलायमध्ये काय आहे, कमी आहे. हायड्रोजन आयन्स अँड bicarbonate ions recombine to form the carbonic acid, and under the influence of carbonic anhydrase yield कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. आणि तीच प्रोसेस पुन्हा काय होते, परत वेगळी होते. सोडियम क्लोराईड तयार होईल, Na+H++ HCO3 मायनस हे एकत्र येईल आणि काय तयार होतील, H2CO3 तयार होईल. H2CO3
कार्बॉनिक अनहायड्रेज एन्झाईमच्या सानिध्यामध्ये CO2 आणि H2O काय होतो, परत रिड्यूस होतो. तर अशा पद्धतीनं काय केलं जातं की सोडियम अँड पोटॅशियम बायकार्बोनेटच्या स्वरूपामध्ये काय केला जातो, कार्बन डायऑक्साईड मॅक्झिमम कंडक्ट केला जातो. तिसरा स्टेज आहे बाय रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्स आहेत, RBCs आहेत, त्याच्यामध्ये असणारा हिमोग्लोबिन आहे, ते हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होऊन सुद्धा काही प्रमाणात काय केला जातो, कार्बन डायऑक्साईड कॅरी केला जातो. किती पर्सेंट आहे, तर 23%. कार्बन डायऑक्साईड binds with the amino group of the hemoglobin to form the loosely bound compound कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. काय तयार होतं, कार्ब अमायनो हिमोग्लोबिन तयार होतं. हिमोग्लोबिनच्या ग्लोबिन प्रोटीन बरोबर हे कार्बन डायऑक्साईड काय होतो, कंबाईन होतो आणि कार्ब अमायनो हिमोग्लोबिन फॉर्म होतो. द मॉलिक्यूल readily decomposed in region where the partial pressure of carbon dioxide PpCO2 is low. काय आहे तिथं पार्शल प्रेशर ऑफ CO2 लो असतो, अशा ठिकाणी ही प्रोसेस होते. द रिलीज्ड द कार्बन डायऑक्साईड Hb + CO2 टू फॉर्म HbCO2. आणि पुन्हा पार्शल प्रेशर कमी असलं की Hb काय करतो, HbCO2 मधला CO2 परत स्वतंत्र होतो आणि अशा पद्धतीनं तिसऱ्या स्टेपमध्ये हिमोग्लोबिन बरोबर कार्ब अमायनो हिमोग्लोबिनच्या रूपामध्ये काय केला जातो, 23% कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, कॅरी केला जातो. आता पहा ओव्हरऑल रिॲक्शन्स आपण पाहतोय की इथं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे की हे जे सेल्स आहेत, टिश्यूज आहेत, त्याच्यासोबत असणारा जो प्लाझ्मा आहे, लिंप आहे, तो लिंपमधला कार्बन डायऑक्साईड काय होतो, हा टिश्यू दाखवलेला आहे. CO2चं प्रेशर जास्त आहे. हा इंटरस्टिशियल फ्लुइड जो आहे, लिंफ म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आला आणि लिंफमधून काय झाला, हा RBCsमध्ये काय केला, ब्लडमध्ये आलेला आहे. ब्लडमध्ये CO2 + H2O टू फॉर्म H2CO3. इट गेट डिसोसिएट्स इंटू HCO3- प्लस H+ बाइंड टू प्लाझ्मा प्रोटीन. H+ काय होतो, प्लाझ्मा प्रोटीन बरोबर बाइंड होतो. HCO3- आणि क्लोराईड शिफ्ट झालेलं जो क्लोरीन जो आहे, आत आलेला क्लोरीन आहे, तो त्याच्याबरोबर रिॲक्ट क्लोरीन आयन आहे. ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, क्लोराईड शिफ्ट असे म्हणतो व्हाया ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स. त्यानंतर तो क्लोरीन आलेला आहे आणि आता काय होतं की हा जो HCO3- आहे, तो काय होतो, सोडियम आयन बरोबर पोटॅशियम आयन बरोबर रिॲक्ट होऊन सोडियम बायकार्बोनेट आणि पोटॅशियम बायकार्बोनेट फॉर्म होतं. कुठं, RBCsमध्ये. तसाच जो काही कार्बन डायऑक्साईड काय होतो, डायरेक्ट हिमोग्लोबिन बरोबर बाइंड होतो आणि कार्ब अमायनो हिमोग्लोबिन फॉर्म होतं. आणि हा कार्ब अमायनो हिमोग्लोबिन जो आहे, त्याच वेळेस HbO2 काय होतो, O2 रिलीज करतो सेलमधला आणि त्या सेलला देतो, टिश्यूला देतो आणि Hb रिकामा होतो. तो Hb काय होतो, CO2 बरोबर कंबाईन होऊन कार्ब अमायनो हिमोग्लोबिन तयार होतं आणि काही Hb काय करतात, H+ आयन्स बरोबर रिॲक्ट होऊन आयोनाइज्ड हिमोग्लोबिन फॉर्म होतं आणि pH वाढणारा pH काय केला जातो, मेंटेन केला जातो. आता ऑक्सिजन पिकअप बाय द कार्बन डायऑक्साईड पिकअप ॲट द टिश्यू लेवल. आता टिश्यू लेवलला काय होतं पहा, इथं हा कार्बन डायऑक्साईड आहे की अल्व्हिओलायमध्ये आल्यानंतर ऑक्सिजन पिकअप बाय कार्बन डायऑक्साईड रिलीज इन टू द लंग्समध्ये आल्यानंतर काय होतो, डिझॉल्व प्लाझ्मामध्ये डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड आहे, तो डायरेक्ट रिलीज होतो, अल्व्हिओलायमध्ये जातो आणि उत्साहासाठी बाहेर टाकला जातो. दुसरा HCO3- आयन्स आहेत. HCO3- आयन्स बरोबर हायड्रोजन आयन रिॲक्ट होऊन कार्बॉनिक ॲसिड तयार होतं. कार्बॉनिक ॲसिड्स पुन्हा डिसोसिएट होतं, CO2 आणि H2O, आणि हा CO2 बाहेर टाकला जातो. RBCमध्ये जो CO2 आणि H2O आहे, हा RBCमधला जो कार्बॉनिक ॲसिड आहे, त्याच्याबरोबर H आयन्स रिॲक्ट होतात, हिमोग्लोबिन बरोबर बाइंड झालेले, आणि ते काय होतात, कार्बॉनिक ॲसिड तयार होतं आणि कार्बॉनिक ॲसिड डिसोसिएट्स होतं आणि CO2 रिलीज होतो. O2
आता हा हिमोग्लोबिन काय करतो, ऑक्सिजन घेतो, लंग्समध्ये आल्यानंतर ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन घेऊन काय करतो, टिश्यूकडे जातो. अशा पद्धतीनं ही ओव्हरऑल रिॲक्शन्स म्हणजे या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड लंग्समध्ये जातो ब्लडमधला आणि त्याच वेळी O2 ऑक्सिजन काय केला जातो, ब्लडमध्ये हिमोग्लोबिन बरोबर बाइंड होऊन घेतला जातो आणि तो ट्रान्सपोर्ट केला जातो. तर अशा पद्धतीनं काय केलं आहे, कार्बन डायऑक्साईड आहे तो प्लाझ्मामध्ये डिझॉल्व स्टेटमध्ये 7% आहे. त्यानंतर RBCमध्ये सोडियम कार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट वगैरे रूपामध्ये 70% आणि हिमोग्लोबिन बरोबर रिॲक्ट होऊन 23% ट्रान्सपोर्ट केला जातो. अशा पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, ट्रान्सपोर्ट केला जातो. या ठिकाणी आपण थांबू. उद्याच्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन पाहू. थँक्यू.